एवढ्या कमी प्राइस मध्ये एवढी मोठी बाल्कनी नाशिक मध्ये तुम्हाला कोणीच देणार नाही। प्रत्येक रूमला आपल्याला फॉल सिलिंग दिलेले आहे। वरती जे दोन्ही बेडरूम आहेत त्याला अटॅच आपल्याला बाल्कनी देखील बघायला मिळणार आहे। फक्त 3च युनिट शिल्लक आहे। नाशिक मध्ये हा रो हाऊस तुम्हाला कितीला मिळेल? फक्त 53 लाखामध्ये हा रो हाऊस तुम्हाला मिळणार आहे। नमस्कार, मी स्वप्नील पालवे शुभ हाऊस मध्ये आपलं खूप खूप स्वागत करतो। तर आज तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे प्रशस्त असा 3 BHK रो हाऊसचा प्रोजेक्ट। चला आपण आता मिडलचं युनिट बघणार आहोत, ज्यामध्ये आपल्याला टोटल 9 युनिट होते, त्याच्यापैकी फक्त आता 3च युनिट शिल्लक आहे। तर लवकरात लवकर व्हिजिटला येण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा। चला आपण आता मिडलचा सॅम्पल युनिट बघून घेऊया। पुढे आल्यानंतर आपल्याला इथे बघायला मिळते प्रशस्त अशी पार्किंग, जिथे तुमची कार आरामात पार्क होऊन तुम्हाला इथे 2 व्हीलर देखील पार्क करण्यासाठी एक्स्ट्रा स्पेस इथे अवेलेबल आहे। इथे तुम्हाला अंडरग्राउंड वॉटर टँक दिलेली आहे, जी की 2500 लिटरची वॉटर टँक आहे। तर चला आपण आता पुढे जाऊया। फ्रंटला तुम्हाला सुंदर अशा टाइल्स इथे बघायला मिळतात आणि आपला जो मेन डोर आहे त्याला आपल्याला पूर्ण वुडन फ्रेमिंग करून दिलेली आहे। ईस्ट वेस्ट फेसिंगचा मेन डोर आपल्याला इथे बघायला मिळतो। चला आपण आता पुढे जाऊया। पुढे आल्यानंतर आपल्याला बघायला मिळतो आपला प्रशस्त असा हॉल। हॉलची साईज तुम्ही बघू शकता, खूप चांगल्या साईज मध्ये आपल्याला इथे हॉल दिलेला आहे। 2x4च्या सुंदर अशा टाइल्स इथे बघायला मिळतात। आपल्याला इथे स्टेअरकेसच्या खाली स्टोरेजसाठी एक्स्ट्रा स्पेस देखील इथे दिलेला आहे। त्यासोबतच या पूर्ण प्रोजेक्ट मध्ये प्रत्येक रूमला आपल्याला फॉल सिलिंग मध्ये सुंदर अशा LED लाईट्स मिळणार आहे। ही आहे हॉलची फॉल सिलिंग। हॉलची फॉल सिलिंग तुम्ही बघू शकता, सुंदर अशा डिझाईन मध्ये आपल्याला दिलेली आहे। त्यासोबतच समोर तुम्ही तुमचं इथे टीव्ही युनिट बसू शकतात। टीव्ही युनिटच्या समोर इथे सोफा अरेंज करून देखील तुम्हाला खूप चांगला स्पेस इथे वापरण्यासाठी मिळणार आहे। हॉलला अटॅच आपल्याला मोठी विंडो देखील दिलेली आहे, त्यामुळे तुम्हाला हॉलमध्ये व्हेंटिलेशनचा तसेच प्रकाशाचा कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही। विंडोला आपल्याला ग्रॅनाइटची फ्रेमिंग दिलेली आहे। ही जी विंडो आहे ही स्लायडिंगची आहे। तर चला आपण आता पुढे जाऊया। पुढे आल्यानंतर इंडियन टॉयलेट बघायला मिळतं। या प्रोजेक्ट मध्ये आपल्याला बाथरूम आणि टॉयलेट दोन्ही सेपरेट दिलेला आहे। हे आहे बाथरूम। बाथरूम मध्ये आवश्यक प्लंबिंग फिटिंग सर्व काही फिट करून दिलेले आहेत। त्यानंतर पुढे इकडे आपल्याला डक देखील दिलेला आहे, तो देखील तुम्ही इथे बघू शकता। हा सेपरेट डक असणार आहे, ज्याचा यूज तुम्ही वॉशिंग एरिया म्हणून देखील करू शकतात। आपल्याला इथे वॉश बेसिंग देखील दिलेला आहे आणि वरती पूर्ण आपल्याला डक जे आहे ते कव्हर करून दिलेला आहे। पुढे गेल्यानंतर आपल्याला डक मध्ये एक एक्स्ट्रा स्टोरेज साठी स्पेस देखील बघायला मिळतो आणि हे आहे आपलं किचन, जे की L शेप मध्ये आपल्याला पूर्णपणे बघायला मिळतं। किचनची साईज सुद्धा खूप चांगली दिलेली आहे। इथे आपल्याला सिंक दिलेला आहे, एक्स्ट्रा पॉइंट देखील इथे काढून दिलेले आहेत, ज्याचा यूज तुम्ही वॉटर प्युरिफायर साठी, ओव्हन साठी, मिक्सर साठी करू शकतात। इथे तुम्ही तुमचं फ्रीज अरेंज करू शकतात। 16 एम्पियरचा इथे स्विच देखील दिलेला आहे। त्यासोबतच इथे देखील एक्स्ट्रा स्पेस आपल्याला इथे यूज करण्यासाठी बघायला मिळतो। आपल्याला इथे कडाप्याची रॅक देखील इथे करून दिलेली आहे आणि वरती आपल्याला लॉक देखील बघायला मिळतो। खालीच आपल्याला एक बेडरूम देखील दिलेला आहे। ग्राउंड फ्लोअरलाच आपल्याला एक बेडरूम बघायला मिळतो, ज्याचा यूज सिनियर सिटीजन साठी अतिशय युजफुल असा ठरतो। त्यासोबतच या बेडरूम मध्ये तुम्ही साईज बघू शकता, बेडरूमची खूप चांगली साईज दिलेली आहे। खाली आपल्याला 2x4च्या सुंदर अशा टाइल्स बघायला मिळतात। त्यासोबतच प्रत्येक रूमला आपल्याला फॉल सिलिंग दिलेली आहे। या बेडरूमला देखील सुंदर अशा फॉल सिलिंग मध्ये आपल्याला LED लाईट्स इथे बसवून दिलेल्या आहेत। सो त्यासोबतच आपल्याला इथे लॉक देखील दिलेला आहे आणि व्हेंटिलेशन साठी एक मोठी विंडो, जी की स्लायडिंगची आहे, त्याला ग्रॅनाइटची फ्रेमिंग देखील इथे करून दिलेले आहे आणि पाठीमागे जाण्यासाठी एक डोर दिलेला आहे। हा आहे आपला युजेबल एरिया। याची सुद्धा साईज खूप चांगली दिलेली आहे, याचा यूज तुम्ही स्टोरेज साठी देखील करू शकता। तर चला आपण आता वरचे बेडरूम देखील बघून घेऊया। खाली आपण हॉल, बेडरूम, 2 बाथरूम सर्व काही बघितले। वरती आपल्याला 2 बेडरूम दिलेले आहे। व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। हा जो रो हाऊस आहे हा पूर्ण नाशिक मध्ये असा रो हाऊस तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही। आपण आता वरती आलेलो आहोत। वरती आपल्याला 2 बेडरूम दिलेले आहेत आणि हा आहे आपला कॉमन वॉशरूम, जिथे आपल्याला हँगिंग कमोड बसून दिलेला आहे। त्यासोबतच सुंदर अशा टाइल्स, शॉवर,
मिक्सर सर्व काही इथे प्लंबिंग फिटिंग झालेले आहेत। बाथरूम मध्ये आपल्याला वॉश बेसिन देखील दिलेला आहे आणि हा आहे आपला सेकंड बेडरूम। खाली आपण ग्राउंड फ्लोअरला एक बेडरूम बघितला, वरती आलो आपण आता हा सेकंड बेडरूम बघत आहोत। सेकंड बेडरूम जो आहे तो मास्टर बेडरूम आपल्याला दिलेला आहे, त्याला अटॅच बाथरूम आपल्याला बघायला मिळतं। आवश्यक प्लंबिंग फिटिंग इथे बसवून दिलेले आहेत, हँगिंग कमोड आपल्याला बघायला मिळतं। सोबतच टाइल जे आहेत ते आपल्याला पूर्ण सेलिंग पर्यंत बसवून दिलेले आहे। वॉश बेसिन जे आहे ते बाथरूमच्या बाहेर आपल्याला इथे दिलेलं आहे आणि हा आहे आपला सेकंड बेडरूम। याची सुद्धा साईज तुम्ही बघू शकता, खूप चांगल्या साईज मध्ये हा बेडरूम दिलेला आहे। वरती जे दोन्ही बेडरूम आहेत त्याला अटॅच आपल्याला बाल्कनी देखील बघायला मिळणार आहे, ती देखील आपण बघणार आहोत। याची साईज तुम्ही बघू शकता, इथे देखील आपल्याला 2x4च्या सुंदर अशा टाइल्स इथे बसवून दिलेल्या आहेत। जसं की मी बोललो होतो, प्रत्येक रूमला आपल्याला फॉल सिलिंग मध्ये लाईट्स बसवून दिलेल्या आहेत। या बेडरूम मध्ये सुंदर अशी फॉल सिलिंग विथ लाईट्स आपल्याला इथे दिलेल्या आहेत। त्यासोबतच व्हेंटिलेशन साठी एक मोठी विंडो आणि विथ अटॅच बाल्कनी आपल्याला बेडरूम मिळणार आहे। ही आहे आपली बाल्कनी। याची सुद्धा साईज तुम्ही बघू शकता, खूप चांगल्या साईज मध्ये आपल्याला इथे बाल्कनी बघायला मिळते। तर चला आपण आता दुसऱ्या बेडरूम कडे जाऊया। आणि हा आहे आपला थर्ड बेडरूम। याची सुद्धा साईज तुम्ही बघू शकता, खूप चांगल्या साईज मध्ये हा बेडरूम दिलेला आहे। त्यासोबतच या बेडरूम मध्ये देखील युनिक डिझाईनची पीओपी तुम्हाला दिलेली आहे, ज्यामध्ये सुंदर अशा LED लाईट्स देखील बसवून दिलेला आहे। या बेडरूमला देखील अटॅच आपल्याला मोठी बाल्कनी बघायला मिळते, ती देखील आपण बघणार आहोत। बाल्कनीची साईज तुम्ही बघू शकता, खूप मोठ्या साईज मध्ये आपल्याला ही बाल्कनी दिलेली आहे। तुम्ही साईज बघू शकता, इथे आपल्याला 2x2च्या सुंदर अशा टाइल्स इथे बसवून दिलेल्या आहेत। सेफ्टीसाठी एसएचच्या सेफ्टी रिलिंग्स, त्यासोबतच टफन ग्लास इथे बघायला मिळतात। एवढ्या कमी प्राइस मध्ये एवढी मोठी बाल्कनी नाशिक मध्ये तुम्हाला कोणीच देणार नाही। तर असा होता आपला हा 3 BHK रॉ हाऊसचा प्रोजेक्ट। आपण आता टेरेसवरचा व्ह्यू देखील बघून घेऊया। आपण आता आलेलो आहोत आपल्या टेरेसवरती। टेरेसवर आपल्याला खाली चायना मोझॅक गोटे इथे करून दिलेले आहे, त्यामुळे तुम्हाला इथे लिकेजचा कुठलाही प्रॉब्लेम जाणवणार नाही। आजूबाजूचा एरिया तुम्ही बघू शकता, पूर्ण जो एरिया आहे तो डेव्हलप झालेला आहे। त्यासोबतच वरती आपल्याला 1000 लिटरची वॉटर टँक देखील दिलेली आहे आणि ग्राउंड फ्लोअरला आपल्याला 2500 लिटरची वॉटर टँक दिलेली आहे, म्हणजे असा 3500चा वॉटर स्टोरेज आपल्याला ह्या पूर्ण रो हाऊस मध्ये दिलेला आहे। आता आपण फ्रंट व्ह्यू देखील बघून घेऊया। हा आहे आपल्या प्रोजेक्टचा फ्रंट व्ह्यू। तर चला आपण आता प्राइस, स्क्वेअर फीट आणि नियर बायचे लोकेशन जाणून घेऊया। मित्रांनो, आपण जो आता हा 3 BHK रॉ हाऊसचा प्रोजेक्ट बघितला, हा पूर्ण रेडी टू मूव्ह आहे। फक्त 3च युनिट शिल्लक आहे। आजूबाजूचा एरिया पण डेव्हलप आहे। नाशिक मधील पेठ रोड मेघराज बेकरीच्या पाठीमागे हा प्रोजेक्ट आहे। आपल्या डेली लाईफ मध्ये लागणाऱ्या जीवनावश्यक गोष्टी, मेडिकल, किराणा दुकान, या सगळ्या काही गोष्टी हाकेच्या अंतरावरतीच आहे, त्यामुळे कुठल्याही गोष्टीसाठी तुम्हाला जास्त दूर जाण्याची गरज देखील पडणार नाही। आपण जो आता हा रो हाऊस बघितला, हा 1620 स्क्वेअर फीटचा असून याची प्राइस 53 लाख ऑल इन्क्लुसिव्ह निगोशिएबल प्राइस आहे। अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा। पुन्हा भेटूया असाच एका नवीन प्रोजेक्ट मध्ये।